मुचकुंदाची झोप उडाली, कालयवनाच्या वरती दृष्टी पडली, कालयवन जळून भस्म झाला. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. आता इकडे मात्र जरासंधाने विचार केला, आता काय करावं म्हणून ब्राह्मणांना सांगितलं पाठ करा. 1000 ब्राह्मण बसवलेले. भगवान परमात्म्याने विचार केला, आता मात्र आपण काय केलं पाहिजे म्हणून लगेच तयारी केली आणि द्वारकेमध्ये द्वारका बसवायचं सांगितलं. समुद्राला सांगितलं जागा द्या म्हणून विश्वकर्माने द्वारका नगरी बसवण्यात आली. सकाळच्या वेळेला सगळे जरासंधाने त्याच्यावरती वेढा मारला. जरासंधाने वेढा दिल्यानंतर भगवान परमात्म्याने सकाळच्या वेळेला सगळे रात्रीच्या रात्री आपल्या योगमायकीच्या दृष्टीनं सर्व द्वारकेमध्ये पाठवलेल्या. इकडे सकाळची वेळ झाली, सगळी प्रजा मात्र वाट बघते. आता सेनात आपल्या हातामध्ये धनुष्यबाण सगळे शस्त्र घेऊन त्या मथुरेला वेळा देऊन बसलेल्या. आता बाहेर येतील, नंतर बाहेर येतील. त्या वेळेला सकाळची वेळ, दरवाजा करकर 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 वाजल्यात गेला. बघितलं तर सेना नाही, दोघं भाऊ आपल्या अनवाणी पायानं निघालेले आहेत. अशा अवस्थेमध्ये सगळ्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि भगवान परमात्मा एका टेकडीवरती गेले. त्या टेकडीवर आग मावली, डोळ्यांनी त्या समुद्रामध्ये उड्या मारल्या आणि माझा भगवान परमात्मा आता द्वारकेमध्ये आला. बोले द्वारकाधीश भगवान की माझा भगवान परमात्मा द्वारकाधीश झाला. बलराम दादाचं लग्न, रेवत नावाचा राजा आणि त्याची मुलगी रेवती तिच्यासोबत विवाह झाला. आता इकडे विदर्भ नगरामध्ये भीष्मक राजा कौंडण्यपूर क्षेत्रामध्ये राहणारा, त्याला एक मुलगी उपवर भगवान परमात्म्याच्या आशीर्वादानं प्राप्त झाली कमलाच्या फुलावरती. आता ती उपवर झाली म्हणून तिला आता कोणाला द्यायचं आहे म्हणून तो सगळा वर शोधण्यात नाही आला. परंतु त्या रुक्म्यानं, तिचा भाऊ जो मोठा रुक्म्या होता, त्याने ठरवलं माझ्या बंधूला, माझ्या मित्राला, शिशुपालाला माझी बहीण देईल. परंतु संतांच्या मुखातून नामस्मरण ऐकून, संतांच्या मुखातून भगवान परमात्म्याची कीर्ती ऐकून तिनं ठरवलं कृष्ण नवरा नवरी मी. जर कृष्ण नवरा असेल तर नवरी मी, कृष्ण नवरा नवरी मी. जर कृष्ण नवरा नसेल तर वरणार नाही, हे तिनं निश्चय केलेला होता. परंतु काय करावं, हा रुक्मिणी ऐकत नाही. आता काय करावं म्हणून सुदेव ब्राह्मणाच्या हस्ते मात्र रुक्मिणी मातेनं पत्र पाठवलं आणि सुदेव ब्राह्मण पत्र घेऊन आता द्वारकेमध्ये आलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या हातात ते पत्र पडलेले. भगवान परमात्म्याने ते पत्र वाचलं आणि शेवटचं वाक्य होतं, प्रभू आपण जर आला नाही तर ही रुक्मिणी या मृत्यू लोकावरती, या पृथ्वीवरती राहणार नाही. आपली रुक्मिणी, तुम्ही म्हणाल जर आता तुझा लग्न विवाह होणार आहे तर मग मी कसा येऊ, तर आमच्या कुलाची परंपरा आहे, जगदंबा मातेच्या मंदिरावरती पूजनासाठी यावं लागतं. त्या जगदंबा मातेच्या मंदिरावरती, त्या अंबा मातेच्या मंदिरावरती या, मला तिथून घेऊन जा, अन्यथा ही रुक्मिणी आपली वाट पाहत आहे, नाहीतर या मृत्यू लोकावरती राहणार नाही. असं भगवान परमात्म्याने वाचलं. भगवान परमात्म्याच्या डोळ्यातनी अश्रू आले. सुदेव ब्राह्मणाने सांगितलं येऊ का नाही, जाऊ. लगेच भगवान परमात्म्याने रथ काढला आणि रथ काढून आता आकाश मार्गाने हवेच्या योगामध्ये मात्र आता भगवान परमात्म्याचा रथ निघालाय. भगवान सुखदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात, राजा आता रुक्मिणी माता मात्र जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये येत आहे. जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये माझी रुक्मिणी माता आहे, ते सगळे सखी आहेत. त्यावेळेला भीष्मक राजाने सांगितलं रुक्मिणी आता जा जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन ये. त्यावेळेला रुक्मिणीने सांगितलं हे सगळ्या परंपरा बंद. पण त्यावेळेला रुक्मिणी मातेनं आता सांगितलं नाही गेली पाहिजे. त्यावेळेला जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये आरतीचं ताट घेऊन रुक्मिणी माता आलेली आहे. रुक्मिणी मातेने त्या जगदंबा मातेचं पूजन केलेलं आहे. जगदंबा मातेचं पूजन करून भगवान शिवजी माता परीक्षिती राजाला सांगतात की राजा आता फुलाचा हार घातला, प्रार्थना केली, हे अंबे, हे जगदंबे माता, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. कृपा करी माझ्यावरी जागवी रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी रात सारी. आज मांडीला हुआ मी गोंधळा नाही, गोंधळ मांडीला हुआ मी गोंधळा नाही. उदे 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 जय हो हरी बोल. चौकबरीला मानिक मोठी मंडप हात जोडून निर्दानुनी धर्म हा तुझा आई रक्षिला, महिषासुर मर्दिनी ते मातला. आजा मावरी संकटवारी धावत ये लवकरी, आजा मावरी संकटवारी धावत ये लवकरी. मांडीला हुआ मी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला हुआ मी गोंधळाला ये. उदे 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 उदे
गोंधळाला ये मानिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून पुन्हा भावितो उदार गडगावाचा शासूर मर्दिनी पुन्हा देते इथे मातला आज हमावरी सगळवारी धावत ये हुआ मी गोंधळाला ये मांडला हुआ मी गोंधळाला ये रुक्मिणी सगळ्यांनी खाली बसा बसा खाली. का रे रुक्मिणी कुठे आहे म्हणे मला माहित नाही. तू काय करत होता म्हणे मी त्या घोड्यावर बसून आला होता ना त्यालाच पाहत होतो. अरे रुक्मिणी कुठे आहे म्हणे मला माहित नाही. तू काय करत होता म्हणे मी घोडाच पाहत होतो कसा होता. अरे रुक्मिणी कुठे आहे ते म्हणे मलाही माहित नाही. तू काय करत होता मी तर विचार करत होतो म्हणे कोण आहे भाई कोण नाही कोण आहे भाई कोण नाही. रुक्मिणी कुठे आहे ते म्हणे मला माहित आहे. सांग ना कुठे आहे ते म्हणे जो घोड्यावर आला होता ना तो घेऊन गेला म्हणे. सांगितलं का नाही मी म्हटलं म्हणे जोडी चांगली दिसते पहिले जाऊ देतो नंतर सांगतो. इकडे भगवान शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात राजा रुक्मिणीला माहिती पडलं पकडा त्याला. आडवल्या गेला. बघता बघता बलराम दादानी आपली सेना काढली सगळ्याचा निपात केला. रुक्मिणीला पकडलं रथाला बांधलं. इकडे बलराम दादा आले आणि बलराम दादा आल्यानंतर रुक्मिणी मातेनं नमस्कार केला. दादाने आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव. आणि लगेच दादाने ठरवलं माझ्या कृष्ण कन्हैयाचा विवाह मोठ्या आता धामधूम मध्ये करायचा आहे. चला लग्नाची तयारी एकदम. माधवपूर नगरामध्ये मोठा मंडप टाकण्यात निघाला. मोठा मंडप टाकला आणि माधवपूर नगरामध्ये आता लग्नाची तयारी झाली. सगळ्यांना पत्रिका पाठवल्या. विदर्भातले लोक सगळे त्या लग्नासाठी आलेले. चला लग्नाची तयारी. आओ मेरी सखियों मुझे आज मेरी शाम की शादी है. 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 सगळ्यांनी खाली बसा शांतता ठेवा. आज मेरी शाम की शादी है. आज मेरी शाम की शादी है. शाम की शादी है मेरे भगवान की शादी है. अरे शाम की शादी है मेरे भगवान की शादी है. आज मेरी शाम की शादी है. आज मेरी शाम की शादी है. आज मेरी शाम की शादी है.
स्वागत पाहुणे मंडळींचं स्वागत. चला चला पुढे पुढे चला येऊ द्या लग्नाची वेळ होत आहे. येऊ द्या समोर. जय हो. चला चार्जी बेट कम कर बोली चार्जी बेट कम कर कुठला मोठा हरी बोल. हे राम हे आज मेरे शांति शांति जब से कभी लगी मैं शाम चलो पुढे जा युदा पुढे शाम की युदा पुढे लग्नाची वेळ झाली आहे. जब से लग्नाची वेळ झाली पुढे येऊ द्या. साईड घ्या चला. तब से हुई तो तब से चला साईड साईड घ्या पुढे या पुढे या पुढे या पुढे या पुढे या. जय हो मिल गया. चला पुढे पुढे या पुढे पुढे या. मिल गया मन भावी दुनिया क्या जाने. दुनिया क्या जाने. जिंदगी शाम संग साईड घ्या साईड घ्या साईड घ्या. जाने. नवरदेवाला येऊ द्या. भगवान परमात्म्याला येऊ द्या. भगवान परमात्म्याला येऊ द्या. जिंदगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने. स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. स्वागतम कृष्ण हरि बोल. कृष्ण. राधे. हरि बोल. नवरदेवाचे मामा नवरदेवाचे मामा नवरीचे मामा लवकर नवरदेवांना घेऊन या. वेळ झालेले लग्नाला. चला नवरदेवाचे मामा आलेले आहेत. घ्या नवरी नवरदेवाला घ्या. बोले द्वारकाधीश भगवान की आदि शक्ति रुक्मिणी माता की. द्वारकाधीश भगवान की आदि शक्ति रुक्मिणी माता की. पाहुणे मंडळीने आलेल्या आपापल्या जागेवरती बसून घ्या. पाहुणे मंडळी आपापल्या जागेवरती विराजमान व्हा. सगळ्यांचे मान द्या. वयाचे मान वयाचे. लग्नाची वेळ झालेली आहे. पुढचे कार्यक्रम अजून पुढे आहेत. चला पाहुणे मंडळीने कुठे बसलेले असतील त्यांनी ताबडतोब मंडपामध्ये यावं. हॅलो. चला हरि ओम गणान्त्वा गणपति गुंहवामहे प्रियानान्त्वा प्रियपति गुंहवामहे समोर घ्या ना. निधीनान्त्वा निधिपति गुंहवामहे वसो मम
आहमयानि गर्भधमा त्वमयासि गर्भधम. इकडे येऊ द्या, या दोघा जण इकडे या. सरका कृष्णाची पूजा करतो इकडे. बाकीचा गोंधळ नका येऊ, तिकडेच थांबा. वराडे जराशी शांतता ठेवा. अनुभद्रा करवल्या कुरुले दब्धासो अपरितास उद्विदः देवानो यथा सदमृतृते असंध्यव्रायुः रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासो मतिर्ययो यथा देवानाग्मुरातिनभिनो निवर्धताम् देवानागुंदक्यमुपसे धीमा भयन् देवान आयुः प्रतिरन्तो जीवसे तान् पूर्वयानि विदा होमये वयं भगं मित्रमदितिं दक्षमश्रिधम् अर्यमनं वरुणगुं सोममशिनः सरस्वतीनः सुभगामयस्करद तन्नो वातो मयो भुवातु हेखजन्दनमाता पृथिवी तद्विता द्योः तद्ग्रावाणः सोमसुतो मयो भवस्तदश्विना शृणुदन् दृष्ण्या एवम् तमीशानं जगतसुभवतिं धियं जिन्मवसे होमये वयम् पूखानो यथा वेदसामसदृदे रक्षिता पायुरदब्धः स्वस्तये. नंतर फोटो नंतर घेऊ ना. चला करा, उभं करा. नवरदेवाचे मामा नवरीचे मामा या लवकर. चला गुळाचे खडे द्या त्यांना.
कंठे चमुष्टावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते पूर्या सदा मंगलमय जगतु सावधान. शेवटचं मंगलाष्टक आहे. आली लग्न गणी समीपनवरा देवोनिया वाघरा द्रोहरे मधुपर्क पूजन करा अंतरपरा फेरला दृष्टा दृष्ट वधूवरान करणे दोन्हे करा विहुरी वादंत्री बहुदलबलान करणे होया सदा मंगलमय भवतु तदेव रम्यं सूर्यदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं देव लक्ष्मीति हुने स्वामी मातानि चायंचा गजरकरा. काय वाजत गाजत काय वाजत गाजत होती
सुपारी भूतली हलवाई सुपारी भूतली हलवाई सुपारी भूतली गणपती गजानन हरी गणपती गजानन या सागर पुण्याची हनुमान सागर वाटली या सागर पुण्याची हनुमान सागर वाटली गौरी 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 हलवाई सुपारी भूतली हलवाई सुपारी भूतली हलवाई सुपारी भूतली
गाजते महाप्रतापी शिवरायाची आज गोरवी गाजते इतिहासाची पाने आजला महाराष्ट्राला सांगते इतिहासाची पाने आजला महाराष्ट्राला सांगते वार वार तेजस्वर वार बोले द्वारकाधीश भगवान की आदि शक्ति रुक्मिणी माता की सबके आनंद की आनंद घेणारे की चला तुम्ही आरती घेता का ते देवाजवळ आरती द्या एक. आरतीचं ताटा ना इकडे देवाजवळ बोले श्रीमद्भागवत महापुराण की बोले पंढरीनाथ भगवान की बोले श्री व्यासजी महाराज की बोले श्री शुकदेवजी महाराज की एक मिनिट झालं का लगेच आता नाही नंतर निवांत बोले विठ्ठलनाथ भगवान की युगे 28 विटभरी उभा वामांगे रखमाई